हजारो वर्ष आधी पृथ्वीवर अस्तित्वात असलेले डायनासोर आज पृथ्वीवर का अस्तित्वात नाहीत? खरं तर डायनासोरचा प्रवास हा 230 दशलक्ष वर्षापूर्वी सुरू झाला आणि त्यावेळेस ट्रायसिक युगात पृथ्वीवरील वातावरण हे गरम आणि कोरडे होते आणि खरं तर त्याच वेळेस लहान प्रकारचे डायनासोर हे पृथ्वीवर अस्तित्वात होते आणि हळूहळू जुरासिक काळात ते प्रचंड मोठे झाले आणि मग आलं ते क्रिटेशियस युग, ज्यात टायरॅनोसॉरस रेक्स, ट्रायसेरोटॉप्स आणि व्हेलोसिरॅप्टर यांनी राज्य केले। त्यावेळेस पृथ्वीवर एकच खंड होता, तो म्हणजे पॅन्जिया महाखंड, पण हळूहळू त्याचे 2 तुकडे झाले आणि मग काय हवामान, महासागराचे प्रवाह आणि प्राणी यांची दिशा हे सगळं बदललं। डायनासोर या बदलांना जुळवून घेत होते, पण निसर्गाने एक मोठा धक्का तयार ठेवला होता। 66 दशलक्ष वर्षापूर्वी मेक्सिकोतील युकातान द्वीपकल्पावर 12 किलोमीटरचा उल्का हा अवकाशातून येऊन धडकला। या धक्क्याने लाखो टन धूळ हे वातावरणात गेली, त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकला नाही, वातावरण थंड झाले आणि पूर्णतः वनस्पती नष्ट झाल्या। आता पृथ्वीवर शाकाहारी डायनासोरला अन्न मिळेनासे झाले आणि त्यांच्या पाठोपाठ मांसाहारी डायनासोर सुद्धा उपाशी राहू लागले आणि वरील घटनांमुळे पृथ्वीवरील डायनासोर हे लुप्त झाले।